नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचे सगळ्यात वेगवान असे निकाल तुम्हाला आज दिवसभर एबीपी माझावर पाहायला मिळणार आहेत। मात्र तत्पूर्वी या निकालासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला सांगतो। राज्यामध्ये आज सगळ्यांना वेध लागले आहेत माधवी ते नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांचे मतमोजणीचे। राज्यामध्ये आज 286 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे। 2 डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले। मात्र 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका मतदानाच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार त्यांच्यासाठी 20 डिसेंबरला म्हणजे काल मतदान पार पडलं। आता आज सर्व ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 42 नगरपंचायतींपैकी अनगर आणि दोंडाईच्या इथे नगरपंचायतींमध्ये सर्वच्या सर्व जागा भाजपनं बिनविरोध जिंकल्यात। त्याशिवाय जामनेर, अनगर आणि दोंडाईच्या इथेही भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। त्यामुळे आज 285 नगराध्यक्षपदांचाही निकाल लागतोय। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। एरवी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र राज्यात असतं, मात्र या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात अनेक भागात चित्रविचित्र युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची आज मतमोजणी होतीये। सगळ्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली असणार आहे। 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कोण गुलाल उधळणार? आज 285 नगराध्यक्ष ठरणार आहेत आणि माधवी विचार केला तर महानगरपालिकांच्या अनुषंगाने आजचे निकाल ही प्रत्येक पक्षासाठी लिटमस टेस्ट असणार आहे। कुठे युती, कोणत्या आघाडीला पसंती मिळाली, कुठे मतदारांनी नाकारलं, या सगळ्याची परीक्षा आज होणार आहे। अर्थातच मिनी महापालिका निवडणूक अशी या निवडणुकीची वैशिष्ट्य आहे। आणि यानंतर आपण थेट जाऊयात नागपूरमधून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नागपूरमध्ये कुणाकुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे? कुठे कुठे चुरशीच्या लढती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत? नक्कीच नागपूरमध्ये जर प्रतिष्ठा पणाला लागली आहे कुणाची असं विचारलं तर पहिलं नाव जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। त्याच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशिवाय काँग्रेसचे नेते सुनील केदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आहेत, असे मातब्बर नेते नागपुरात आहेत आणि या सर्वांची प्रतिष्ठा त्यांच्या गृहनगरमध्ये, गृह जिल्ह्यांमध्ये पणाला लागलेली आहे। नागपूरमध्ये कदाचित राज्यातील सर्वाधिक निकाल आज येणार असतील। 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायत, जवळपास 27 ठिकाणचे निकाल जे आहेत ते आज येणार आहे। आणि सोबतच जी काही निवडणूक राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची होत आहे, सर्वाधिक प्रमाणात नगरपरिषद आणि नगरपंचायती जे आहेत ते विदर्भामध्ये आहेत। जवळपास 100 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जे आहेत ते आज येणार आहे। त्यामुळे सर्वांच्या नजरा ज्या आहेत नागपूरसह विदर्भाकडे लागलेल्या आहे आणि सर्वच पक्षांनी जोरदार मेहनत जी आहे ती विदर्भामध्ये घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि भाजप जे आहे ते विदर्भामध्ये सर्वदूर पसरलेले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून मेहनत होणं, त्यांच्याकडून जोर लावणं जाणं अपेक्षित होतंच। मात्र यंदा पहिल्यांदा पाहायला मिळालं की एकनाथ शिंदे यांनी विदर्भामध्ये खूप लक्ष घातलं। राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी जोरदार शक्तीपणाला लावलेली आहे। त्यामुळे सर्वच पक्ष, कारण बऱ्याच ठिकाणी आघाडी किंवा युती जी आहे राज्य पातळीवर ज्या पद्धतीची दिसून येते तशी विदर्भामध्ये दिसून आली नाही आणि सर्वांनीच जोर लावला। मात्र युती किंवा आघाडी जे नैसर्गिक पद्धतीने झालेली नसल्यामुळे आज सर्वांची जी एक परीक्षा जी आहे ती होणार आहे आणि मतदारांचा जो कौल आहे तो 10 वाजल्यानंतर सर्वांसमोर यायला लागेल। रजत, नक्कीच सगळ्यात महत्त्वाची प्रतिष्ठा पणाला लागली जसं तुम्ही म्हणालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची, आणि त्यामुळे नागपूरमध्ये आता सगळ्यात जास्त नगराध्यक्ष कोणाचे निवडून येतात याकडेही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर वर टॅली आहे ती नगराध्यक्ष पदाची। 3 ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचे निकाल हे बिनविरोध झालेले आहेत आणि त्यामुळे भाजपला 3 ठिकाणी विजय मिळालाय। भाजपचे 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि इतर जे आहेत म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, ठाकरे सेना आणि इतर पक्ष यांचा निकाल, नगराध्यक्ष पदाचा निकाल तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या बाजूला पाहायला मिळेल। लक्षवेधी लढती तुम्हाला स्क्रीनच्या डाव्या बाजूला पाहता येतील। कुठे लक्षवेधी लढती होतात, कुणाचा थेट सामना होतो हे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला वेगवेगळ्या नगरसेवक पदाचा निकाल पाहता येणार आहे। त्यामुळे आज दिवसभर हा निकाल तुम्हाला फक्त एबीपी माझावर अतिशय वेगवान पद्धतीने पाहता येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।